भावना समजून एकीकडे असा उद्ध्वस्त झालाय, म्हणून सरसकट सोयाबीन हमी भावानं खरेदी होण्यासाठी सरकार काय उपाययोजना करेल हे सुद्धा उत्तर आम्हाला अपेक्षित आहे अध्यक्ष महोदय। हे 3 प्रश्न माझे आहेत आणि 4था प्रश्न विचारण्यासाठी मला पुन्हा एकदा संधी द्यावी अशी आपल्याला विनंती आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, CCI संदर्भात ही केंद्राची खरेदी असते अध्यक्ष महोदय। याच्या माध्यमातून मागच्या वेळेस जवळपास आपण 10,714 कोटी रुपयाची कापसाची खरेदी केली होती। मागच्या वेळेस आपल्याकडे 124 केंद्र होते, यावेळेस आपण 168 केंद्र त्याच्यामधनं आपण नवीन स्थापन केले, त्याच्यामधनं 156 केंद्र हे कार्यान्वित आहे अध्यक्ष महोदय। आणि अध्यक्ष महोदय, केंद्राने जे गाईडलाईन्स दिलेत त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्या कुठल्या जिल्ह्यामध्ये त्याचा एक फॉर्म्युला दिला, त्या फॉर्म्युल्याप्रमाणे कापूस खरेदी संदर्भात त्यांनी काय आपल्याला त्याच्यामध्ये निकष ठरवून दिलेत। त्या उपर मागच्या 4-5 दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री यांनी इंटरव्ह्यू करून त्याच्यामध्ये मॅक्सिमम कसं आपल्याला मिळता येईल, कारण आपल्याकडे एक आपल्याला विषय इथे जरा समजून घेण्याची गरज आहे की ज्यावेळेस आपण एकीकडे आपण इन्शुरन्ससाठी आपण मागणी करतोय, वडेट्टीवार साहेब हा विषय जरा समजून घेणं गरजेचं आहे, आणि बाजूला आपण कॉम्पन्सेशन पण देतोय। ज्यावेळेस आपण कॉम्पन्सेशन देतो त्यावेळेस आपल्याला मिनिमम पाहिजे असतो आणि आता विक्री करायचे म्हणून आपल्याला मॅक्सिमम पाहिजे। हे पॅरलली ज्यावेळेस आपण चालवतो याच्यामध्ये फार मोठा विरोधाभास होत असतो आणि म्हणून ती अडचण आपल्याकडे आली, कारण की कृषी विभागाने जो त्यांची गाईडलाईन काढली त्या गाईडलाईनच्या आधारावरच आपल्याला इन्शुरन्स ठरवत असतो आणि त्याच गाईडलाईनच्या वेळेस आपलं म्हणणं आहे की आता मॅक्सिमम आपण करावं, तरी देखील 25% अधिक आपण आता मॅक्सिमम करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये नवीन निकष 3 तारखेला आपण दिले आणि त्या पद्धतीने आपली आता खरेदी चालू आहे अध्यक्ष महोदय। सोयाबीन एक मिनिट वडेट्टीवार साहेब, अध्यक्ष महोदय सोयाबीन बद्दल बोलतोय ना अध्यक्ष, 1 मिनिट 2 मिनिटं। सोयाबीन संदर्भात अध्यक्ष महोदय, सोयाबीन संदर्भात मागच्यापेक्षा 9% वाढ करून आपण जे मिनिमम सपोर्ट प्राइस आहे यावेळेस 5,328 आहे आणि त्याच्या माध्यमातून कोणी